नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय फेबर, डिक्सी स्कॉट आणि गुड नाईट फॅब्रिक रोलॉनच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मानस रेसिडेन्सी कासार वडवली ठाणे या परिसरात आलेले आहोत. आरती दर्शन भोईर या वहिनींना भेटून आजच्या भागात त्यांना बोलतं करणार आहोत. भोईर कुटुंब काय म्हणते आहे जाणून घेऊया. भेटूया आरती वहिनींना आणि दर्शन रावांना. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. मंगलदेवी मंगल माते वंदन करते तुला. बरं. दर्शनरावांचे नाव घेते अखंड सौभाग्य लाभो मला. अरे वा, छान. द्या ओळख करू. नमस्कार. या सासूबाई. नमस्कार. हे मिस्टर. नमस्कार. दीर माझे. हो, हे हो. जावबाई. नमस्कार. हे आत्ते सासू. नणन. हे माझे सासरे. बर. तिकडे माझ्या जावा आहेत, नंदा आहेत. या आत्ते सासू. ह्या पण सासू माझ्या. नमस्कार. हे आमचे मानस रेसिडेन्सी परिवार. या अरे वा. जाऊबाईंच्या आई. नमस्कार. वहिनी माझी आणि आमची फॅमिली सगळी. चला, अख्खं कासार वडवली एका घरात आलंय असं. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. कुठली शाळा? मोह विद्यालय ठाणे. तुमची? महाविद्यालय ठाणे. कसं गेलं बालपण? बालपण इकडे गावातच आमचं ओळा गाव पूर्ण मातीत खेळूनच गेलं. तुम्ही मातीत खेळायचे? हो, भरपूर. मग तुम्हाला ओरडायचे नाही घरात? नाही, तेवढं फ्रीडम होतं. कारण इकडे दुसरं काय खेळायला सोर्सच नव्हता. पहिली तुम्ही कुठे खेळायचे? मी नाही, मी कोपरीला राहायचे. कोपरीला? हा, पारशीवाडी, ठाणा ईशला. मग बालपण पण माझं तिथलं, जन्म पण तिथला. तिकडे माती नव्हती? नव्हती तिकडे. पण मला तुम्हाला विचारायचंय, तुमचं लग्न जमलं कसं? आमचं लव्ह मॅरेज. कुठे हो वहिनी? शाळेतच. कुठे? मोह विद्यालय ठाणे. कितवीत असताना? आम्ही म्हणजे आता 5वी पासून एका एकमेकांना शाळेत ओळखताय? ओळख कशी, 6वी पासून मी तिला पहिल्यांदा बघितलं, हा. तेव्हा थोडा मोह झाला. वहिनी, 6वीत अभ्यासाचा मोह होतो. पण त्यांना झालेला, मला नव्हता झालेला. तुम्हाला माहीतच नव्हतं? तिला नाही, माहित मला काही नव्हतं. आयडिया नव्हती. ती काय लक्ष पण देत नव्हती माझ्याकडे. मीच आपला पाठी जायचो. असं करता करता 9वी 10वी 8वीला आम्ही एका वर्गात आलो. त्यावेळेस थोडी ओळख झाली, तरी पण तेवढं तिला हे नव्हतं, म्हणजे माहित नव्हतं एवढं. मग कॉलेज पण नंतर एकच आलं, ज्ञानसाधना कॉलेज ठाणे. अरे वा वा वा. ती काय- पण काय झालं मग? मग काय, तरी पण नाही, म्हणजे चिडवण्यावरनं मित्र चिडवायचे तेव्हा मला समजायचं की काहीतरी आहे म्हणून. आणि मग एक दिवशी आले होते पाठी तिळगुळ द्यायला. तिळगुळ द्यायला आले, पण ते म्हणाले माझी फ्रेंडशिप करशील का? तर म्हटलं नाही. तरी पण नाही म्हणे, फ्रेंडशिप करच जबरदस्ती. तर म्हटलं ठीक आहे चालेल. पण तरी पण मी काय किती बोलत दिले तिळगुळ? तेवढं काय आठवत नाही. घेतले तरी? हा, घेतले. घेतले. मी नंतर घेतले आणि फ्रेंडशिप ऍक्सेप्ट केली, पण मी कधी बोलले नाही त्यांच्याशी. नाही, कधीच का लाडू बरे नव्हते ते? काय झालं? नाही, बोलणं झालंच नाही नंतर. मग मग मी घाबरायचं असं, म्हणजे मुलांशी बोलायला वगैरे तेवढं नाही. आणि मग नंतर मग 14वी. तुम्ही काय माणसं ठेवली होती चिडवायला? माझे मित्रच तसे होते ना, खूप सपोर्ट करायचे मला. हो. त्यांच्या मनात होतं की हे व्हायला पाहिजे, हो, हा, तुमच्या दोघांचं लग्न व्हावं असं व्हावं त्या असं. मित्रांच्या मनात होतं. कारण ते बरेच वर्ष पाठी होते ना, आणि मी रिस्पॉन्स देत नव्हते. पण मग त्यांना वाटायचं की होऊ दे म्हणून चांगलं असं. तुम्ही का रिस्पॉन्स देत नव्हता? नाही, आणि ते काय शाळेत काय वय येते लव प्रेम वगैरे करायचं, त्याच्यामुळे मला तेवढं असं काय. तुमची म्हणणं आहे? हा, त्यांना बघा ना, 6वीतच. मी त्यांना तेच म्हणायची, आपलं काही वय नाहीये आता, नको कॉलेज होऊ दे, मग पुढे विचार करू, सेटल व्हा पहिले, बरोबर. पुढे मग विचार करू आपण. नाही, ते म्हणे मला म्हणजे तूच करायचं, म्हणजे तुझ्याशीच लग्न करायचं असं. तर मग नंतर मग नाही, मग काय हो, ज्ञानसाधना कॉलेजमध्ये कसे गेले दिवस तुमचे? खूप मजेत गेले दिवस आमचे. हो ना. आम्ही, तिचा ग्रुप वेगळा होता, माझा ग्रुप वेगळा होता. 12वी 13वी पर्यंत मी प्रयत्न केले, सोडले नाही शेवटपर्यंत. पण शेवटी 14वीला आल्यानंतर मग विचार केला, आता काय होऊ शकत नाही, आता सोडून द्यावा विचार, असं मला वाटलं. प्रत्येक वेळेला तुम्ही त्यांना प्रपोज केलं होतं?
प्रपोज नव्हते करायचे. प्रपोज इनडायरेक्ट असं म्हणजे करायचो मी, असं डायरेक्ट तेवढी हिंमत होत नव्हती. फ्रेंडशिप डेच्या दिवशी यायचे, दरवर्षी यायचे फ्रेंडशिप डेच्या दिवशी. पण मी त्या चॉकलेट द्यायचे, मी घेतलं नाही का त्यांनी फेकून द्यायचे गटारात. किती टाकली गटारात चॉकलेट? आता दरवर्षीचं बघा ना तुम्ही कॉलेज. दरवर्षी तेच असायचं. चॉकलेट घेऊन जायचं त्यांना, हा या घ्यायच्या नाही नाहीच घ्यायची. का हो? रागाने नाही, मला ते त्या भानगडीत मला पडायचंच पण नव्हतं. मला सांगा, ते चॉकलेट ह्यानी घेतलं नाही की त्यांच्या समोर टाकायचं? समोर समोर असं फेकून द्यायचो डायरेक्ट. एवढा राग तुम्हाला? फ्रस्ट्रेशन होतं ना ते, काय का एक्सेप्ट करत नाही, काय प्रॉब्लेम. मग शेवटी मग 14वीला मग मी बोललो विषय सोडून दिला आणि त्या वर्षी मग मी गेलोच नाही. आणि मग त्याचा फरक त्याचा खूप असर फरक झाला. पडला मला. म्हणजे ते आलेच नाहीत ते आले म्हणजे माझे कॉलेज सुटलं, मी आपली वाट बघते दरवर्षीप्रमाणे येतील, म्हणजे कुठेतरी काय माहिती, पण वाट बघत होते मी की येतील दरवर्षीप्रमाणे, पण ते काय आलेच नाही. नंतर कॉलेज सुटलं तरी पण नाही, ते कॉलेजला ग्रुप मध्ये उभे होते. नंतर माझी मैत्रीण आहे, ती अन्य मानलेला भाऊ होता, म्हणजे त्यांनी मानलेलं भाऊ बहीण होते. मग नंतर मग ती आली, माझ्याबरोबर होती, ती माझी बेस्ट फ्रेंड. आणि मग आम्ही आलो दोघी, कॉलेज सुटताना मग हे आले आणि मग तिला म्हणाले, नीलम हॅपी फ्रेंडशिप डे. आणि म्हणाले माझा उजवा हात मोकळा आहे, कोणाला यायचं असेल त्यांनी येऊन फ्रेंडशिप करायची माझ्याशी. त्यांचा उद्देश होता मी यावं म्हणून. तर मी काय तरी पण मी गेले नाही. नंतर मग परत मग मी तेव्हा टायपिंगच्या क्लासला जायचे, तर मग तेव्हा मला फील झालं. आणि मग माझी दुसरी मैत्रीण होती तिची माझ्याबरोबर, मग मला एवढं रडायला आलं होती, म्हणते तू काय शांत काय. तर मी खूप रडले तेव्हा, खूप रडले. तर तेव्हा मला कळालं. मग तेव्हा ती म्हणाली की तू प्रेमात पडलेस, तुला समजत नाही आहे का, असं तू जा आणि त्याला हो बोल. मग लगेच मग दुसऱ्या दिवशी जाऊन हो म्हणाले मी. 10 ऑगस्टला ती मला हो बोलली. हो? कसं वाटलं तुम्हाला तेव्हा? त्यावेळेस खूप मजा आलेली. मी माझ्या मित्रांना वडापावची पार्टी दिलेली. क्या बात आहे. वहिनी बघितलं का, हो. किती वर्ष थांबले होते त्या क्षणासाठी? बरीच वर्ष. आता किती वर्ष झाली लग्नाला? 10 वर्ष झाली. 11 तारखेला 10 वर्ष होत. पण त्या 10 ऑगस्टला तुम्ही हो म्हटल्यानंतर किती वर्ष हे सुरू होतं? लग्न म्हणजे 3-4 वर्ष लग्न होते. 3-4 वर्ष नव्हतं. पण घरी माहित नव्हतं? नाही नाही, सुरुवातीला ऍक्च्युली मी माझं म्हणजे आईशी खूप क्लोज होतं, तर मग मी लगेच 10-15 दिवसात तिला सांगून टाकलं की माझं असं असं आहे. आई म्हणाली की बघ विचार कर अजून पण. तर मी म्हटलं नाही, बघ मी आता प्रेमात पडले, मग एकावर प्रेम करायचं, दुसऱ्याशी लग्न करायचं मला जमणार नाही. पण मग तरी पण मी माझ्या वडिलांना सांगितलेलं की नाही मला माहिती नाही, पण आम्ही फिरायला वगैरे जायचं, तिला कळायचं, पण ती कधी बोलायची, मी खोटं सांगून जायची, कारण बाकी घरातल्यांना माहिती नाही ना. मैत्रिणींच्या नावाने मी जायची, पण तिला माहिती पडत असेल मे बी, पण ती कधी काय कधी बोलली बोलल्या नाही. नाही? तुमच्या घरी कसं कळलं? माझ्या घरी ऍक्च्युली डाऊट असेल मे बी त्यांना, पण आता मुलांचं कसं काय, मुलांना कोण विचारत नाही कुठे जातो कुठे येतो काय. त्याच्यामुळे आम्ही फिरायचो वगैरे. आणि मग शेवटी हिच्या घरी मला घरून स्थळं प्रेशर बघायला आलं हिला. लागलेलं. तिला मला स्थळं स्थळं वगैरे यायला यायला लागली. लागली. मग ही मला सांगायला लागली की आता मला स्थळं येत आहे, तू लवकर काहीतरी कर. मग मी आईला एक दिवस सकाळीच फोटो दाखवला आणि तसाच पळालो. बरं या मुलीशी लग्न करायचं आणि तसाच पळालो, थांबलो पण नाही. त्याच दिवशी लग्न केलं? नाही नाही पळालो म्हणजे फोटो आई समोरून पळालो. मला वाटलं फोटो दाखवला आणि दोघे पळून गेले की काय? आणि मग आईने मग नंतर बाबांना तयार केलं असेल, मग कारण मी काय डायरेक्ट कधी बोललो नाही असं. हां पण मग घरून तयारी झाली? हां सुरुवातीला म्हणजे या दोन्ही आमचे परिवार तसे सामंजस्य होते, कारण आमचं थोडं इंटरकास्ट होतं. पण तरी दोन्ही कुटुंबांनी सांभाळून घेतलं? सांभाळून. आणि तुमच्याही घरी काही प्रॉब्लेम नाही झाला? प्रॉब्लेम म्हणजे हा थोडंसं असं वाटणं, मी एकुलती एक आहे, त्याच्यामुळे थोडंसं त्यांना काळजी वाटत होती. पण सगळं व्यवस्थित आहे आता? हो सगळं व्यवस्थित, एकदम आनंदात आहे? आता आनंद. काही टेन्शनचं नाही? अजिबात. बरोबर, वहिनी कधीच रागवत नाही? तसं कधी होऊच शकत नाही. पण आता ती चॉकलेट देतात का हो पूर्वीसारखे? अजिबात एकदा सुद्धा नाही दिलं. आता मुलांसाठी आणतो ना रोज. अरे मुलांसाठी नाही, वहिनींसाठी. ती गटारात एवढी टाकली ती. चला, या गप्पा सुरू असताना आता पहिल्या खेळात ती घरात लपवून ठेवलेली चांदीची अन्नपूर्णा वहिनींना मिळणार का बघूया. 1 मिनिटाची वेळ. सचिन तेंडुलकर आणि त्यांची फलंदाजी. सांगा सगळे सांगा. कुठे आहे बाबू बॅट? हॅपी बर्थडे वीर. हॅपी बर्थडे वीर. तिकडे तिकडे एक कोणी द्यायचं नाही. जा पटकन जा. अरे वेळ कमी आहे. घे 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 लवकर घे. आधुनिक जातो. 35. घरघंटी. 40. अक्षरधाम. 45. अक्षरधाम.
वरती पप्पांच्या बेडरूम मध्ये, बाजूला 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 रस्ता करून द्या. आई पप्पांचे बेडरूम, 45, अक्षरधामची हे 10, 9, 8, 7, 6, 5, 4, काय पुढचं काय? 2, 1. हे घ्या, चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. चांदीची तुळसही मिळाली, अभिनंदन. आणि वहिनी, तुमच्या घरात ही चांदीची अन्नपूर्णा आलेली आहे, अभिनंदन. नमस्कार. सगळे खुश आहेत एकदम, हो ना? का खुश आहेत माहितीये का? कंप्लेंट्स लिहिले. तुम्ही ना, एक तुमच्याबद्दल आरोप आहे की काही जणांशी तुम्ही ना असं जर समोर आल्या तर बोलत नाही. असं कधी झालं असं वाटत नाही. मी स्माईल तरी देते, पण असेल कोणाच्या बाबतीत झालं असेल चुकून तर माहिती नाही. तुम्हाला मान्य आहे आरोप? नाही. कधी कधी तुम्ही पटकन बोलता ते समोरच्या व्यक्तीच्या मनाला लागतं, असेल. मान्य आहे? हो. हो. मनमोकळेपणाने सगळ्यांशी बोलत नाही तुम्ही. कधीतरी होत असेल असं. मला ठेवते भरपूर. 6 वर्ष ठेवलं होतं तुमचं. पण तुम्ही डबल सीट घ्यायला घाबरता का? हो. का? सासूबाईंना पाडलेलं मी, या सासूबाई? हो. हो. त्याच्यामुळे मला मला खूप सांगा. भीती वाटते. चुकून पाडलं का नाही, ठरवून पाडलं? नाही, चुकून नाही. चुकून. मुद्दाम? खरं ना? नाही नाही नाही. सगळा राग काढला ना? नाही शक्य. तेव्हापासून आई गाडीवर बसतच नाही तिच्या. नाही ना. तुम्हाला पटकन राग येतो हा, राग येतो. आणि काही खटकलं ना तर तुम्ही अबोला करता. मला नाही आवडत, कारण बोलून मग परत त्यापेक्षा शांत राहिलेलं बरं असं तुमचं काय म्हणणं आहे? बरोबर आहे. तसंच ती रागवली का काय मग सांगतच नाही की बाबा राग तरी कशा झाला ते कधी कधी कळत नाही. हा पुढचा आरोप फारच गोड आहे हो. बापरे. जास्त करून साडीच नेसता, अरे, थोडे फॅन्सी ड्रेस वगैरे घालावे, असा एक मला सांगणं आहे. साडीत कम्फर्टेबल वाटतं. पण मला माहितीये का हे आरोप कोणी केलाय? हा असं सोसायटीमध्ये असेल कोणीतरी केलं. सासूबाईंनी. चला फ्रीडम मिळालं. सासूबाईंची इच्छा आहे की रोज साडी न करता थोडं फॅन्सी ड्रेस मध्ये राहा. मोस्टली सोसायटी मधल्या बायका मला बघतात साडीतच, म्हणजे पण मला तुम्हाला सांगू का, यातून सासूबाईंच्या मनाचा मोठेपणा दिसतोय. हो. कारण त्या किती वेगळ्या विचारांच्या आहेत. हो त्या की नाही? उलट खूप फोर्स करत असतात मला नवीन नवीन गोष्टीसाठी. मीच खूप कंटाळा करते, मला नाही आवडत. कुणी काही बोललं तर तुम्ही पटकन मनाला लावून घेता. लागतं ना. जसं मी बोलली की लागतं दुसऱ्याला तसं. पण ते असं जर तुम्हाला कोण बोललं तर मनाला लावू नका. त्याने डबल सीट घ्या आणि एक राऊंड मारून परत बोलणारच नाही तुम्हाला. अबोल आहात हेच सगळ्यांचं म्हणणं आहे. पटकन चिडतं, म्हणजे कधी कधी स्वतःला मनाला लावून घेता, मन मोकळेपणाने बोलत नाही. त्याच्यामुळे समोरच्याला कळत नाही की नेमकं काय चाललंय. काय म्हणणं आहे तुमचं? काय बोलू. हे मान्य आहे तुम्हाला हो सगळं? आहे. मग ह्याच्यात बदल कसा होईल? बोलणं तर माझं पहिल्यापासून नाहीच आहे, मी कमीच बोलते. आणि काय असं कोणाला म्हणजे लागेल असं बोलणार नाही. पण मनातल्या गोष्टी मिस्टरांना सांगा ना. त्यांना कधीतरी सांगते, नाही तर ते महिन्यातल्या साठवून एकदा नका सांगू, तेव्हाच्या तेव्हा सांगा, असं त्यांचं म्हणणं आहे. मग त्यांना टेन्शन द्यायला नाही मला आवडत. जेव्हा द्यायचं होतं तेव्हा खूप दिलंय, आता आवडत नाही. बरं वहिनी, तुमचं काय म्हणणं आहे? वहिनींनी सोबत कुठला बदल केला पाहिजे? तोच एक बदल तिने केला पाहिजे की मला सांगत जातो, मन मोकळं करत जातो. जेव्हा बोलशील तेव्हा ते आतमधलं बाहेर येईल, तेव्हा तुला पण हलकं वाटेल. बरोबर. ती घुसमटत राहते, मग आठवडा असाच जातो. ते तिने सोडावा. हो का? आणि तुमचं काय म्हणणं आहे? मिस्टरांनी सोबत कुठला बदल करावा? काहीच नको. काहीच नको? काहीच नको. एक दुजे केली. बरं वहिनी, या चित्र काढायचं. चालेल. बरं, मला तुम्हाला विचारायचंय, मित्रांबरोबर त्यांना 10 दिवस जायचं असेल तर? अजिबात नाही. शक्यच नाही. का? नाहीच. मी आज 2-3 तास जरी कुठे गेले तरी मी राहू शकत नाही. सॅटेलाइट सारखी मागे असते. आम्ही सांगितलं होतं चॉकलेट द्यायला. बरं, आता चित्र काढायचंय.
काय लगेच ओळखलं. अभिनंदन. चला हे बक्षीस तुम्हाला मिळालं. थँक्यू. तुम्ही या आता. दहा. बोलू नका. 9 8 7. मग त्या मधीन काला हे काय मध्ये काय करत हे होता? काळी त्याला असतं ना पट्टी बांगड्याला. आणि तो असा मासा दिला का तुम्हाला आवडतच नाही. हे बक्षीस वहिनींना द्या. वहिनी तुम्ही इकडे या आता. कीबोर्ड 10 9 8 येस. 7. अभिनंदन. अभिनंदन. थँक्यू. नमस्कार. सासूबाई सांगा सुनेबद्दल. छानच आहे तशी ती, हा सगळ्या गोष्टीच व्यवस्थित. काय झालं होतं मोटरसायकलचं? अशी हल्ला घेऊन गेलेलो गावात, म्हणे आई बसा पाठीमागे, बसली, अशी पलटीच मारली का नाही पाठीमागे. लागलं वगैरे ना. हा आणि हा माझ्या मांडीवरच होता, तो पण माझ्यावरच आला. अरे बाबा, पण लागलं नाही ना? नाही. बरं झालं बरं झालं. पण सून चांगली आहे. हो हो. ते खूप कमी बोलतात का हो? हा, ते सगळ्यांनी आरोप केलाय ना. हा मग मीच कशाला करायला पाहिजे. मग त्यांनी बोललं पाहिजे. बोललं पाहिजे. बडबड बडबड करत आहे. सासू खूप बडबडते, हा तिने पण माझ्यासारखं बडबडत राहावं. असं नाही ना, सासू बोलते म्हणून सुनेला वेळच नाही. नाही नाही, तसं नाही. आमच्यात सासू सुनेचं नातं कमी, आई मुलीचं जास्त. बाबांकडे द्या. चांगल्या स्वभावाने चांगलीच आहे. आणि तिला जे मिस्टर जावई माझे सगळ्यात म्हणजे उत्तम आहेत. होय. चांगले नाही, वाईट नाही, उत्तम आहेत. आणि मी तिला असं सांगितलेलं आहे की आत्ता माझ्यानंतर माझ्या असताना सुद्धा आई बाप ते आहेत. आता मी माझ्याकडे यायला हरकत नाही, यायचं जायचं, पण त्यांचं जास्त ऐकायचं. सासू सासऱ्यांचं आणि नवऱ्याला सांभाळायचं. तुमची फॅमिली तुम्ही सांभाळायला पाहिजे. आमच्याकडे आता आमचा जास्त विचार करायचा नाही. आता आमची माझी 2 मुलं आहेत, सुना आहेत, तर तुम्ही सासू सासऱ्यांकडे आणि तुझ्या फॅमिलीकडे लक्ष द्यायचं जास्त करून. त्यांच्या बाबांकडे. सुनेबद्दल काय, मी स्ट्रेट फॉरवर्ड माणूस आहे, त्याच्यामुळे मला कुठलाच प्रॉब्लेम नाही. पण सुनबाई चांगली आहे. एकदम उत्कृष्ट आहे दोन्ही. म्हणजे तीच नाही, इव्हन छोटी आमची सुद्धा चांगली आहे. दोन्ही मुलं माझी एकदम माझ्या ह्याच्यात आहेत, म्हणजे माझ्या पुढे कधी जात नाही. एकदम फर्स्ट क्लास. चांगलं, एकदम खुश फर्स्ट क्लास. एकदम. आहे. जाऊबाईंकडे द्या. नाही, स्वभाव खूप छान आहे आणि आम्ही दोघे एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे सांभाळून घेतो. तुम्ही दोघी बाकी जावा. हो, जावा. एखादी गोष्ट मनात असेल तर ती त्यांच्याकडे बोलता तुम्ही? हो, कधी कधी बोलतो. त्या बोलतात तुमच्याकडे? नाही, कधी नाही ना. नाही कधी. काय हो, राखून ठेवता वाटतं. पण सांभाळून घेतो बाकी तुम्हाला सगळं. तरी डबल सीट नेलं कधी? एकदा नेलेलं फक्त. एकदा? हो, एकदा. मग परत बसा- नाही बसले. नाही बसले. त्या घाबरतात, मग मी नाही बसत. नाही, नका नका बसू नका. अजून कोण बोलणार आहे? नणंदबाई. सुनबाई आमची खूप छान आहे, सगळ्यांना मान देते, सर्वांना मोठ्यांना विचारून. तिचे विचार पण चांगले आहेत. समाधानी आहात तुम्ही सगळे? हा, हो ना. खुश आहोत. Very. खुश आहोत आम्ही. वा, अजून काय पाहिजे? समाधानाने राहा, आनंदात राहा, हसत राहा. पण तुम्हाला दोघांना मला विचारायचंय, इतके मगाशी आरोप झाले, इतकं प्रेमाने बोलतायत, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? क्षमा म्हणजे सासू सासऱ्यांचीच मागेन. का? म्हणजे असं कधी काय चुकलं असेल माझं आणि त्यांचीच, आणि बाबांची मागेन. कारण त्यांना म्हणजे लग्न अगोदर त्यांच्या अपेक्षा असतील की असं, म्हणजे स्थळं येत होती मला आणि त्यांना असं हे करून नाही मी हे केलं, म्हणजे तर मग त्यांची क्षमा मागेन. तुम्ही? मी क्षमा मागणार तर माझ्या मित्रांची क्षमा मागणार. कारण बऱ्याच वेळा मला त्यांना फसवावं लागतं का मी येतो सांगून मी जात नाही. कारण बिचारे मित्र. बिचारी हो ना? वहिनी, पण सोडू नका. किती बोलले तरी टीव्हीत बोललो तरी सोडू नका, लक्षात ठेवा. म्हणून टीव्ही मध्ये जाहीर केलं मी. जाहीर केलं, सोडणारच नाही. या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा देऊया आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. वैदींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन.
त्या दोघांनाही शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.